सायखेडा चांदोरी येथील टॉक टू बॉटम बार अँड रेस्टॉरंटमुळे शेजारी राहणाऱ्या पवार कुटुंबियांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। हॉटेलची स्वतंत्र पार्किंग असतानाही ग्राहकांची वाहने पवार यांच्या घराशेजारी उभी केली जात आहे। मध्यरात्रीपर्यंत आरडाओरड केली जाते, तर काही जण उघड्यावर लघुशंका करतात। यामुळे कुटुंबियांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे। याबाबत हॉटेल चालकाकडे अनेक वेळा तक्रारी केली, स्थानिक पोलिसांनी देखील संबंधितांना समज दिली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। दरम्यान गोरक्षक भगवान पवार यांनी आता थेट ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे। चांदोरी गावात आहे, बाजूला माझं घर आहे, बाजूला टॉप टू बार आहे। याच्या बारमध्ये जे लोक येतात दारू पिण्याकरता, आल्यानंतर घरापाशी गाडी लावतात, रस्त्यात गाडी लावतात, इकडे लगी वगैरे करतात। 112ला कॉल करून सुद्धा त्यांना समज दिले तरी ते लोक ऐकतील। हा आम्हाला दीड वर्षापासून त्रास आहे। त्यांना आम्ही मालकाला 10 वेळेस बोललो की गाड्या लावत नका, लोक लगी वगैरे करतात, तुम्ही याची व्यवस्था समजून पाडून करा, पण बार मालक हा काय ऐकत नाही। आम्ही वारंवार सांगून हे करून त्यांना आम्ही बोललो आम्ही लेखी तक्रार देतो। ते लेखी काय म्हणतो, तू लेखी तक्रार देऊन बघ, आम्ही काय करतो। या धक्क्याने आम्हाला उद्या नको कमी जास्त करायला किंवा नको हे करायला। तर स्थानिक पोलीस स्टेशन, सायखेडा पोलीस स्टेशन असो या DCP स्वामी साहेब असो, यांना विनंती आहे की याच्यावरती काही ना काही त्यांनी मार्ग काढावा। हे करावं नाही तर आम्ही आमची प्रॉपर्टी विकून आम्ही आमच्या गावाला निघून जातो। ते म्हणते इकडून विकून तिकून निघून जा, आम्ही ऐकणार नाही, आम्ही हेच करणार, आमच्या गाडीकडंच लागणार, तुला काय करताल ते कर। आम्ही 112ला बी कॉल केला, ते स्थानिक पोलीस आले बी, अधिकारी बी आले, त्यांच्या साहेबांसमोर बी नेलं। ते फक्त म्हणजे की याच्या पुढं असं करू नको, तर ते आज रात्रीनं ऐकतात, आजसुद्धा गाड्या त्यांनी लावलेल्या आहे। यांचा रोज तयारी लघवी करता, आमच्या आई बहिणी यायला खूप आम्हाला त्रास होतो। यांचा एवढा त्रास 1-1.5 वर्षापासून का आम्ही त्या त्रासाला वैतागलेलो आहे। ते लघवी करता, हे करता, शिवीगाळ करता, रात्री 1-1 वाजेपर्यंत ते बाहेर चालवत्या, हे करता, धिंगाणा करता, गागोरड करता, याचा आवाज वगैरे वाढवता आणि रस्त्यात गाडी वगैरे लावून देतात। रात्री बेरात्री येणं काय असतो, माणसाचा जीव घाबरतो। PL माणसाला एखाद माणूस काय बोलतो, ते उपर बोलते, भांगडे झगड्याचे काम होऊन जाते ते। याच्यावरती स्थानिक पोलीस स्टेशनवाल्यांनी काही मार्ग काढावा। यांना समोर जागा आहे, समोर पार्किंग आहे, समोर सगळे असताना सुद्धा ते मुद्दामून हटकून तिकडे गाड्या वगैरे लावतात आणि आम्हाला लोकांना खूप त्रास देतात आणि ते लगी वगैरे करतात, दारू पिणे लोक खूप हे करतात। याच्यावरती स्थानिक पोलीस स्टेशनवाल्यांनी असो किंवा स्वामी साहेबांनी असो याच्यावरती काही ना काही मार्ग करून याच्यावर काही ना काही मार्ग काढावा, ना तर नाही करत आम्ही आमची प्रॉपर्टी आम्ही सोडून आम्ही इकडून निघून जातो। याच्यावरती जर काही पर्याय निघाला नाही तर आम्हाला शेवट स्वामी साहेबांना जाऊन भेटावं लागेल, किंवा मग आम्हाला लेखी तक्रार एकदा मुख्यमंत्री साहेबांना पाठवू किंवा मुख्यमंत्री साहेबांना पाठवू किंवा काही कलेक्टर साहेबांना पाठवू। आम्ही लेखी तक्रार आम्ही एवढं देणार आहे आम्ही। याच्यावरती काही ना काही साहेबांनी मार्ग काढावा ही नम्र विनंती। टॉक टू बॉटम बारच्या या संपूर्ण प्रकरणाकडे ग्रामीण पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे।